सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. राठोडा गावाचे सुपुत्र तथा आयोजक मुख्याध्यापक बालाजीसाहेब प्रकाशराव पाटील. राठोडा गावामध्ये गेल्या 800 वर्षापासूनचा इतिहास खूप मोठा आहे. महानुभाव संप्रदाय 800 वर्षापासून अस्तित्वात असून यांचा सार्वजनिक प्रमाण लोकसंख्येचा मोठा पर्यटन स्थळ आणि यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांचा निस्वार्थपणे काळजी करण्यात येतात. 800 वर्षापूर्वीच्या वस्तू जशाच्या तशा जपून ठेवण्यात आले आहेत. ते आज देखील या प्रांतामुळे अनेक नागरिक प्रांतात सहभागी होतात आणि आशा निस्वार्थपणे बाळगतात. या स्थळाला आल्यावर असा आभास होतो जणू साक्षात परमेश्वर येथे वास करीत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भाद्रपद शुक्ल द्वितीया शके 1158 रोजी अवतरित झाले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राला येऊन अवतार कार्य केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालत असलेल्या कर्मकांडाबद्दल आत्मप्रतीती, शास्त्रप्रतीती, गुरुप्रतीती यांचे मुख्य विचारात घेऊन त्यांनी त्यांचा निर्माण झाला असेल. वैरी याचा असा देव झाला म्हणून काही दगडे हाणावा. नागदेवाचार्य महिमा भट्ट, महंत विश्वनाथ बाबा शेवलीकर, श्रीकृष्ण मंदिर गोविंदनगर राठोडा, महंत कल्याणकर बाबा श्री दत्त मंदिर संस्थान राठोडा. प्रत्येक भक्तगणांनी राठोडा या गावाला येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे ग्रामस्थांनी आवाहन केले आहे. राठोडा या गावामध्ये आलेलो आहे. या गावाचे एक वैशिष्ट्य आहे, जो साक्षात परमेश्वर आहे. या ठिकाणी कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र असेल, मुंबई असेल, पुणे असेल, बँगलोर असेल, नांदेड असेल, यवतमाळ असेल व महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक येतात. या आपल्या बरोबर या ठिकाणचे धर्मगुरू आहेत. आपण धर्मगुरूकडनं जाणून घेऊया की नेमकं मंदिराचं वैशिष्ट्य काय. एवढे भाविक भक्तगण येतात, या मंदिराचा परिचय काय आपण बापूकडनं घेऊन घेऊ. बापू नमस्कार. मला सांगा, या मंदिराचं वैशिष्ट्य नेमकं काय. या म्हणजे जेव्हा 12व्या 13व्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार या महाराष्ट्रामध्ये आला आणि प्रत्येक संप्रदायाची किंवा प्रत्येक माणसाची ईश्वर समजण्याची, ईश्वर मानण्याची वेगळी समज आहे, परंपरा आहे. तशी महानुभाव संप्रदायाची ईश्वर ती संकल्पना एक वेगळी आहे. जो अव्यक्त आहे परमेश्वर, जो निर्गुण निराकार आहे, तो परमेश्वर सगुण आणि साकार होत असतो. कारण अव्यक्ताला आपण बघू शकत नाही, पण जो सगुण साकार होऊन जो परमेश्वर आपल्याला मनुष्य वेशामध्ये दिसेल, तो आपल्याला ज्ञान सांगेल, तो आपल्याला त्याचं काहीतरी समजा माहिती सांगेल. जसं श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितले की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा या धर्माचा ह्रास होतो, मग धर्म असेल तो ईश्वराचा धर्म असेल अथवा माणुसकीचा धर्म असेल, सत्य अहिंसा ही लोप पावल्या जात असेल, तेव्हा जेव्हा की असुरांचा एक या ठिकाणी सुळसुळाट होत असतो, धर्म लोप पावला जात असतो, त्यावेळी परमेश्वर सर्वज्ञ या ठिकाणी अवतार धारण करत असतात. अवतार धारण करून काय करतात तर दुष्टांचा नाश करत नाही, तर दुष्ट प्रवृत्तीचा नाश करत असतात. म्हणून त्या दुष्ट प्रवृत्ती नाश करण्यासाठी प्रतियुगामध्ये ज्या ज्या युगामध्ये परमेश्वर अवतार झाले त्या त्या युगामध्ये त्या परमेश्वराने दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून, अधर्माचा नाश करून धर्माची संस्थापना या ठिकाणी केली. तर या ठिकाणी आपण जी ही देवपूजा ही पाषाण बघत आहात, त्या ठिकाणी आमची जी एक संकल्पना आहे पंचकृष्ण मानायची. परमेश्वर अवतार 5 अवतारामध्ये विभागून या पृथ्वी तलावरती आले. आमचे श्रीकृष्ण महाराज, दुसरे श्री दत्तात्रेय महाराज, 3 नंबरचे श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू महाराज आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी गुजरातमध्ये
त्या भडोच ठिकाणी अवतार धारण केला आणि मग ते महाराष्ट्रामध्ये आले. कारण महाराष्ट्राला त्यांनी महंत राष्ट्र, महान असं राष्ट्र, कारण ही महाराष्ट्र म्हणजे ही एक संतांची तपोभूमी आहे, तपस्व्यांची तपोभूमी असल्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्राला प्राधान्य आमच्या स्वामींनी दिले. आणि मग त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या ज्या ठिकाणी पावन झालेल्या असतील, मग सातपुडा पर्वतापासून माहूर पासून जे संपूर्ण गोदावरी काठ आहे ते दोन्ही बाजूचे काठ असं पवित्र चरणाने स्पर्श करीत करीत आमचे स्वामी भक्तजनांना या ठिकाणी कोणाला ज्ञानोपदेश, कोणाचं दुःख निवारण करत असतील. त्या पवित्र ठिकाणची ही जी पाषाण आहे, कारण संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, हे सजीवासाठी झालं, पण निर्जीवासाठी सुद्धा त्या पाषाणामध्ये एक शक्ती संचार होत असतो. अवचटे लागता चरण पवित्र झाले पाषाण, या पाषाणाची पूजा किंवा पूजा म्हटल्यापेक्षा आम्ही वंदन म्हणजे नमस्कार करत असतो, डोकं टेकून त्या ठिकाणी वंदन करत असतो. तर हे पाषाण या ठिकाणी आहे. तर महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी बसले, ज्या ठिकाणी त्यांनी क्रीडा केली, त्या ठिकाणी स्थान ही एक संकल्पना त्या ठिकाणी आहे, पण ज्या ठिकाणी स्थान नाही त्या ठिकाणी या पाषाणाची आम्ही या ठिकाणी पूजन करत असतो आणि वंदन करत असतो. त्यामुळं या ठिकाणी आता ही जी देवपूजा आहे, त्याला आम्ही देवपूजा म्हणतो, ही देवपूजा कमीत कमी 800 वर्षाची परंपरेनं आलेली आहे. तर ते 800 वर्ष परंपरेनं आल्यानुसार त्यामुळे ती इतकी जुनी, इतकी महत्व प्राप्त झालेली असल्यामुळं ती सर्व भाविक भक्त जनता या ठिकाणी त्याला वंदन करण्यासाठी येत असतात. जसं वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक ठेवण्यासाठी ती मंडळी जाते, तसं महानुभावांचं आराध्य दैवत असणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू श्री गोविंद प्रभू यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पाषाण असतील, वस्त्र असतील किंवा धातू असतील, त्यांच्या सेवेमध्ये जाणारी जितकी काही वस्तू असतील ती पवित्र समजून आम्ही नमस्कार करतो. त्यासाठी ही मंडळी आलेली आहे. मला सांगा, आपण जी पूजा करता आता ही किती पिढी आहे? आता 800 वर्षापासून धरा, या ठिकाणी माझी तिसरी पिढी. या ठिकाणी इथं 1940-45 या दरम्यान या ठिकाणी आश्रमाची स्थापना झाली. आमचे श्री गुरूंचे गुरु या ठिकाणी येऊन थांबले. त्यानंतर ती पिढी झाल्यानंतर माझ्या गुरुजींची पिढी आणि आता ही माझी पिढी या ठिकाणी चालू आहे. मग मला सांगा, एवढे लांबून भाविक भक्त येतात या ठिकाणी, शासनाने समजा शासनाने काही निधी वगैरे दिले? काही निधी नाही, आम्हाला आवश्यकताही नाही, आम्ही मागतही नाही, कारण परमेश्वर देणार आहे. आम्ही संन्यासी माणसं, आम्ही संसार केलेला नाही, आम्ही संसार करतही नाही. आम्ही बाळ ब्रह्मचारी जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतून आम्ही चालणारी माणसं. आणि त्यामुळं ही जी भक्त जनता आहे त्यांच्याकडून आणि करता करविता तो आहे, आमच्या माध्यमातून करून घेत असेल, ही एक संकल्पना आमच्या डोक्यामध्ये आहे. आणि जर कधी शासनाला किंवा त्या व्यवस्थेला जर कधी आमची व्यवस्था करायची असेल ते करू शकतात, काही अडचण नाही. पण आम्ही तिथे जाऊन पाठपुरावा करत बसणे किंवा मागणे आम्ही नाही. शक्यतो मोठं संस्थान असेल तर थोडीशी मागणी करावी लागते, पण जागेचा अभाव असल्यामुळे वगैरे आम्ही काही ती मागणी करत नाही. आणि ते नसेल तरी गाव भक्त मंडळी हे आम्हाला संपूर्ण या ठिकाणी प्रतिसाद साथ देत असतं. आणि त्यांच्या माध्यमातूनच कोणी लहान असेल, कोणी थोर असेल, कोणी मोठा असेल, कोणी काही असेल, जे काही त्यांच्या दानातून, त्यांच्या स्वइच्छेच्या दानातून आम्ही हे सर्व मेंटेन करत असतो. मला सांगा, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आता मुख्यमंत्री म्हणतात प्रत्येक मंदिरासाठी, प्रत्येक देवस्थानसाठी मी निधी देतो. मग मला सांगा की तुम्हाला या ठिकाणी निधी भेटली गेली का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस यांनी रिद्धपूरसाठी जे 800 वर्षापूर्वी आमचा लीळाचरित्र ग्रंथ, मराठीतला पहिला आद्य ग्रंथ हा महानुभावांचा, मराठीतला पहिला भौगोलिक शास्त्राचा जो ग्रंथ आहे तो स्थानपती या नावानं ओळखल्या जाते, ती पण आमची आहे. मराठीतलं पहिलं व्याकरण हे आमचंच आहे, म्हणजे महानुभावांनी लिहिलेलं. मराठीतला सूत्र ग्रंथ हा पहिला आमचा म्हणजे महानुभावांचा. मराठीतला दृष्टांत ग्रंथ म्हणजे कथा, तो कथा एक आमच्या महानुभावांची. तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी या ग्रंथाची निर्मिती झाली रिद्धपूर या ठिकाणी श्री गोविंद प्रभूंचं त्या ठिकाणी 125 वर्ष वास्तव्य होतं.
श्री गोविंद प्रभूंचं म्हणजे आमचे 4थे अवतार त्या ठिकाणी त्यांचं 125 वर्ष वास्तव्य होतं। त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी मराठी विद्यापीठाची स्थापना केली आणि ते काम आता आहे। आणि महानुभाव यांच्या तीर्थस्थानासाठी जो गोदावरीचा जो काठ जे वैजापूर वगैरे तालुका आहे त्या ठिकाणी सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग या नावानं मोठा दस्तावेज त्या ठिकाणी सुरुवात होते। म्हणून महानुभाव यांना या सरकारचं भूनिवासी योगदान आहे त्याबद्दल काही शंका नाही। पण कसं असतं देवस्थान मोठं असेल थोडंसं जागा वगैरे विस्तारलेली असेल तर आपल्याला मागणी करण्यासाठी असतं पण ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ती व्यवस्था देतात। नाही नाही मला सांगा या ठिकाणी जे जागा म्हणतात यासाठी या ठिकाणीसाठी शासनाकडे तुम्ही हे समजा पाठपुरावा आम्ही नाही केलेला कार्यकर्ते वगैरे नाही केलेला त्यानंतर करू। इथं असेल आपल्याला समजा भक्त निवास आहे किंवा प्रार्थना हॉल आहे मंदिर छोटं पडतं तुम्ही बघतात त्या ठिकाणी प्रार्थना हॉल आहे त्या प्रार्थना हॉलसाठी आपण त्याची व्यवस्था त्यासाठी पाठपुरावा करूया। त्यासाठी ही भक्त मंडळी आमची आहेतच किंवा दुसरा वरचा भक्त मजला भक्त निवास छोट्या येणाऱ्या दारांची व्यवस्था किंवा संत निवास असं म्हणून आम्ही करूया काही अडचण नाही पण आजपर्यंत आम्ही केलेलं आपण जाणून घेतलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक येतात। या ठिकाणी त्या भाविकांसाठी या ठिकाणी राहायचं म्हणलं की त्यांना सोय नाही, या ठिकाणी प्यायचं म्हणलं तर त्याला पाणी नाही। तरी आपण स्वतः या गोष्टीकडे लक्ष देऊन या राठोडा गावामध्ये हे मंदिर स्थान आहे सुवर्ण मंदिर असं मानला जातोय। लाखोच्या संख्येने भाविक येतात। साहेब आपण या गोष्टीकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे।